गांव, जहां संत गजानन महाराज के अवतार कार्य ने इस धरती को चिरकाल से पावन और जागृत बनाए रखा है, उसी पुण्य भूमि को 22 एवं 23 फरवरी 2026 को पुनः एक दिव्य अवसर प्राप्त हुआ। अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज के समस्या मार्गदर्शन एवं दर्शन समारोह का भव्य आयोजन 2 दिनों तक संपूर्ण शेगांव क्षेत्र भक्ति, श्रद्धा और दिव्यता से सराबोर रहा। हजारों भक्तों ने प्रभु सानिध्य में आध्यात्मिक शांति, समाधान और कृपा का प्रत्यक्ष अनुभव किया। समारोह के मुख्य दिवस की प्रभात बेला में ढोल नगाड़ों की गूंज, लेझिम की लयबद्ध ताल और पारंपरिक बंजारा नृत्य के रंगत ने वातावरण को उत्सवमय बना दिया। मुख्य प्रवेश द्वार पर प्रभु के आगमन के साथ ही जय सियाराम के घोष से आकाश गुंजायमान हो उठा। पुष्प वर्षा, आरती और अश्रुपूर्ण नेत्रों से भक्तों ने प्रभु का हृदय स्पर्शी स्वागत किया। जो ही श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी संत पीठ पर विराजमान हुए, सभा मंडप में मानो दैवी चेतना की एक अदृश्य लहर प्रवाहित हो उठी। रामानंद संप्रदाय के वेद संपन्न पुरोहितों के पवित्र मंत्रोच्चार के मध्य प्रभु के पावन श्री चरणों का विधिवत पाद्य पूजन संपन्न किया। उस क्षण संपूर्ण सभा मंडप मानस पूजा की दिव्य शांति में लीन था। आरती की पावन ज्योति में भक्ति भाव का आलोक प्रत्येक आत्मा को प्रकाशित कर रहा था। तत्पश्चात पूज्यपाद श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने अपनी अमृतमयी वाणी से गुरु के अनन्य और परम महत्व पर दिव्य प्रकाश डाला। आपल्या बघा मनात तरुण पोरींच्या मनात काय काय वेगवेगळं असतं। स्वप्नात तेच दिसतं की नाही बघा। तसं भक्तीचा ध्यास लागलेल्या माणसाला आपला गुरु हाच रात्रंदिवस दिसला पाहिजे। आपल्या गुरुपेक्षा अजून स्मार्ट कोणी हिरो असूच शकत नाही। थोडं स्टायलिश सांगितलं म्हणजे बऱ्याच जणांचं हिरोवर जास्त प्रेम असतं, हिरोईनवर प्रेम असतं, आपला आयकॉन असतो तो। तसं आपल्या जीवनाचा आयकॉन कोण? गुरु असला पाहिजे। आपल्यापेक्षा, आपल्या गुरूंपेक्षा कुठलाच जगात देव मोठा असू शकत नाही। कारण हे मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की निशिदिन शिर पायी, म्हणजे रात्रंदिवस हे डोकं त्यांच्या पायावर आहे। गुरु विना दैवत नाही, गुरुशिवाय मला कुठलं देवच नाही। म्हणजे काय? वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर आपला मेन हिरो कोण? गुरु। तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला बाकी काही जमलं नाही तरी चालेल, पण गुरु मिळवा। गुरु मिळणं फार गरजेचं आहे। ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। जसं एखादं जनावर असतं त्याला मालक आवश्यक असतो, तशा प्रकारे हे जनावर रूपी शरीर आहे। कारण ह्या शरीरामध्ये जनावर कधी घुसेल, हिंस्र, पाळीव, कुत्सिक, धूर्त हे सांगता नाही येणार। कोला कसा आहे? धूर्त, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? कोला आहे। वाघ कसा आहे? क्रूर। लांडगा कसा आहे? लबाड। लांडगा लबाड आहे। त्यामुळे अशा प्रकारचे किंवा गाय कशी आहे? शांत। तर अशा प्रकारचे श्वापद आपल्या शरीरात कधी पण घुसू शकतात। कारण आपल्या शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया हे अवगुण आहेत। म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलंय, रजतमस सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला। आपल्यामध्ये कामक्रोध, मदमत्सर, मोहमाया हे असल्यामुळे, म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण असल्यामुळे आपण वाया गेलेलो आहोत। तर या श्वापदांना
कंट्रोल करतो कोण? तर गुरु. मी माझ्या अभंगात सांगितलं, अंतःकरण सागरी जीवन ही लाट. आपलं जे अंतःकरण आहे ना, तो सागर आहे. या अंतःकरणामध्ये, त्या सागरामध्ये वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. समुद्र म्हटलं की मासे येणार. अंतःकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट. का देईल ते पुढे सांगितलं. काम क्रोध मद वावरती मासे, मोहमाया मत्सर वेगवेगळे जैसे. आता यातलं श्वापद आपल्यामध्ये घुसलं की मग आपण बिघडतो. नाही तर पूर्वी लोक म्हणतात बघा, पिठाची गाय होती, होती एकदम शांत होता. पण आता इतका लांडगा झाला, मेला लांडगा. माणूस तोच असतो, परंतु ज्याला दया माया काय नाही, धूर्तपणे लचके तोडतो, त्याला लांडगा म्हणतात. आपल्यातच येतो की नाही बघा, जंगलातून येण्याची गरज नाही, आपल्यातच तो आहे. तो जागृत झाला की आपण लांडग्यासारखे वागतो, कधी कोल्यासारखे वागतो, कधी वाघासारखे वागतो. असे वेगळे प्रकार आपल्यामध्ये येतात. म्हणून मी सांगितलं आहे की षड्रूपू माशाना या, सद्गुरू दिसे कोळी. हे आपल्या अंतःकरणात जे षड्रूपी म्हणजे 6 प्रकारचे जे मासे आहेत, यांना कोळी. ज्या माशांना पकडतो तो कोण? कोळी. मासे पकडणारा कोळी असतो. तर तो सद्गुरूरूपी कोळी त्यांचं दिवाळं काढून टाकेल, आपल्या अंतःकरणातल्या सागरातून दिवाळं काढेल. तो ज्ञानाची जाळी आपली फेकेल त्याच्यावर आणि त्याच्यात ते विकार पकडेल. बरोबर. आता काय चाललं आहे? तेच चाललं आहे. आणि आपल्यातले विकार पकडून त्यांचा दिवाळा काढून टाकतील. म्हणजे त्याला काय करतील ते जेरी सांगतील. त्या काम क्रोध मद मत्सर डोकं काढणार असेल आपल्यातला, तर दररोज संत संगतीत आलं की डोकं वरती काढणारं ठेचून टाकतो गुरु. काहीतरी गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टांत, वेगळ्या प्रकारचं प्रबोधन करून आपल्यामध्ये वाढणारा जो काही गुण आहे तो गुण ठेचून काढतो. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. कारण हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. माझा अभंग आहे. तेव्हा हा मनुष्य जन्म जो मिळाला आहे तो भक्ती करण्यासाठी आहे. हा जन्म मुक्ती मिळवण्यासाठी आला आहे. मग मुक्ती मिळवायची असेल तर सद्गुरूंनाच शरण जावं लागेल. राम हा परब्रह्म. राम कोण होतं? राम हा परब्रह्म. कृष्ण सांदीपणे गुरु केला. म्हणजे राम परब्रह्म होता, कृष्ण परब्रह्म होता, परंतु त्यांना सुद्धा गुरु करावा लागला. जयास वाटे देव पहावा, तेने सद्गुरु करावा. सद्गुरु विन देवादे देवा पाविजेत नाही. सद्गुरू शिवाय देवांचा देव भेटणारच नाही. जो देवांचा देव आहे परमात्मा, तो आपल्याला भेटणार नाही. म्हणून तो परमात्मा आपल्याला कसा भेटेल? गुरु ही व्यक्ती नाही आहे. परत लक्षात घ्या, गुरु रूप इंसान नहीं है, वो तो स्वयं परब्रह्म है. भजलो गुरु का नाम भैया, भजलो गुरु का नाम. हे जे मी उदाहरणं देतोय, नावं सांगतोय, अभंग म्हणतोय, हे मी नाही लिहिले, समजून सांगण्यासाठी वेगवेगळ्या सत्पुरुषांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या अनुभवातून सांगितलेले आहेत. म्हणजे गुरु गोविंदांनी सांगितलं की गुरु त्यांना जो अनुभव आला त्याच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी सांगितलं, गुरु जे आहे हा माणूस नाही आहे. दिसायला माणूस आहे पण तो माणूस नसतो. गजानन महाराज माणूस नव्हते, लक्षात घ्या, ते देव होते. आम्हाला कळलं नाही ना, ते फक्त बंकटलालनाच कळले, पितांबरना कळलं, बाकीच्यांना कळलं नाही ना. म्हणून तर त्यांचे हाल केले ना. कुणी मारलं त्यांना, कुणी त्यांनी लसण चटणीचा गोळा दिला, काय 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 प्रकार केले. भास्कर पाटीलला नंतर कळलं. त्या अकोलीला महाराज गेले, त्या सांगितले चल पाणी बिणी काय नाही.
आणि मग कळलं, अरे माझ्या कोरड्या विहिरीला जर एवढं पाणी आणून देऊ शकतात ते, तर केवढे सत्पुरुष आहे, हे नंतर कळलं. आणि मग शेवटपर्यंत राहिला. तिथे राहिल्यानंतर सुद्धा गडबड होते, अहंकार येतो. भास्कर पाटलांना आला ना तो, हा भाऊ कवर सारखा सारखा येतो, आमच्यासारखी भक्ती आहे का? हां, आम्ही किती त्याग केलेला आहे, आम्ही किती त्यांच्याजवळ असतो, त्यांना माहिती आहे काय काय गुरूंचं करावं लागतं, ते किती त्रास पडतो तो. आणि हा आपला मोठेपणामध्ये आलाय, इकडे पेढे बर्फे खायला मिळतात म्हणून आपला येतो सारखा सारखा. जवळ आलं की गुरु न कळले, कारण गुरु कसे माणसासारखे वागतात, तुमच्या आज्ञेत राहतात, काही काही भक्तगणांच्या आज्ञेत राहतात, ते सांगणार त्याप्रमाणे गुरु करतात. गुरु ही लहान मुलांसारखी स्थिती आहे. त्यामुळे मग कधी कधी आपल्याला अहंकार येतो, हे मी माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकतो. ती स्वामी समर्थांची कोण भक्त आहे ती? सुंदरा. भास्कर पाटलांना पण गर्व झाला होता. आणि भास्कर पाटील भाऊ कवर काय येतात म्हणून भास्कर पाटील सारखं सारखं डिवचायचे. म्हणून महाराजांनी काय केलं, भास्कर पाटलांच्या समोरच भाऊ कवर आल्याबरोबर जे हातात काटे भेटेल त्यानं झोडून 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 काढायला सुरुवात केली. भास्कर पाटीलला वाटत होतं मनामध्ये, बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं, बोलायचं नाही. फटकावून फटकावून दिला, अगदी चोळामोळा त्याचा होईपर्यंत मारू दिला. आणि मग पुढे आडवे आले. म्हणजे मनातून काय वाटलं, बरं झालं केलं ते कुत्रं म्हणून सूड उगवण्यासाठी आलं. आणि भास्कर पाटलांचा कुत्र्यानं चावा घेतला. गुरूंकडे आलं की स्वतःला विसरायचं. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हास. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. म्हणून या रजोगुणाच्या, तमोगुणाच्या, सत्वगुणाच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. मी कोणी नाही, माझा श्वास तो आहे. मी गजानन महाराजांना माझा श्वास समजतो. म्हणजे योग्य सद्गुरू तुम्हाला मिळाला पाहिजे. ज्यांना तुम्ही सद्गुरू केलेला तो आत्मज्ञानी पुरुष असला पाहिजे. त्याच्या नावात सामर्थ्य असलं पाहिजे, त्या दृष्टीत सामर्थ्य, वाणीत, वास्तव्यात, सगळ्यामध्ये त्याच्या देवत्व जर असेल तर तो सद्गुरू, असा सद्गुरू मिळणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट. आणि असा सद्गुरू मिळाला की तो माणूस आहे हे डोक्यातलं गेलं पाहिजे. स्वयं भगवान श्री राम और श्री कृष्ण भी गुरु चरणों में नतमस्तक हुए. अतः हमें पूर्ण श्रद्धा और विश्वास के साथ गुरु चरणों में स्वयं को समर्पित करना चाहिए. उनकी वाणी केवल शब्द नहीं थी, वह चेतना थी, जागृति थी, आत्मा को स्पर्श करने वाली दिव्य ऊर्जा थी. हजारों हृदयों में नई आशा, नई दिशा और नई आध्यात्मिक प्रेरणा का संचार हुआ. इस समारोह का मुख्य केंद्र रहा समस्या मार्गदर्शन एवं दर्शन समारंभ. प्रभु का मार्गदर्शन केवल समाधान नहीं बल्कि जीवन का पथदर्शक था. कठिनाइयों में धैर्य, संकटों में स्थिरता और परिस्थितियों में विश्वास बनाए रखने का दिव्य संदेश प्रत्येक साधक के अंतर्मन में अंकित हो गया. प्रभु के प्रत्यक्ष दर्शन का अवसर कोई भी खोना नहीं चाहता था. कुल 638 भक्तों ने साधक एवं उपासक दीक्षा ग्रहण कर रामानंद संप्रदाय की पावन परंपरा को आत्मसात किया. दोनों दिवस मिलाकर लगभग 50,000 से भी अधिक भक्तों ने श्री गुरु दर्शन का सौभाग्य प्राप्त किया. इस भव्य आयोजन में अनेक प्रतिष्ठित अतिथियों ने अपनी गौरवपूर्ण उपस्थिति से समारोह की शोभा बढ़ाई. विशेष रूप से प्रतापराव जाधव, खासदार एवं केंद्रीय राज्य मंत्री, आयुष, स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व परिवार कल्याण, भारत सरकार, उनकी भावपूर्ण सहभागिता समारोह के लिए अत्यंत गौरव का विषय रही. समारोह के समापन क्षणों में पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने समस्त भक्तों को करुणामयी आशीर्वाद प्रदान किए. यह समारोह केवल एक आयोजन नहीं था, यह प्रेम,
भक्ति और आत्मा का परम स्पर्श था। आत्मानुभूति का यह अद्भुत क्षण शब्दों में बांधना असंभव है। जय सिया राम।